ठाणे शहरातील नियोजित अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पास घोडबंदर उपवन भागात विरोध होतोय. असं असतानाच नुकत्याच झालेल्या पाहणीत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहालगतचं नियोजित मेट्रो स्थानक इतरत्र हलवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. स्थानक झाल्यास या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी येऊ शकते, अशी तक्रार येथील नागरिकांची होती. नियोजित स्थानकाची जागा बदलल्यास डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह चौक परिसरात संभाव्य वाहतूक कोंडीचं चिन्ह टाळण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलंय. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीनं होणाऱ्या या प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा मार्ग 29 किलोमीटर असून काही मार्ग जमिनीखालून तर काही जमिनीवरून असणार आहे. हा मार्ग ज्या ठिकाणांहून जाणार आहे त्या परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी भाजपाचे आमदार केळकर यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी शासकीय विश्रामगृहात आतापर्यंत 2 संयुक्त बैठकांचं आयोजन केलं होतं, ज्या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्य करतात. शाळा, दवाखाने यामुळे नेहमी वर्दळ असते. अशा ठिकाणी स्थानक उभारल्यास परिसराची वाहतूक कोंडी होणार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या प्रतिनिधींनी बैठकांमध्ये केल्या. यावेळेला केळकर यांनी या परिसराची पाहणी करून लोकहिताचा मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आमदार केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि रहिवाशांसमवेत नुकतीच संयुक्त पाहणी केली.